रामकृष्ण हरी जयाचे द्वारी सोन्याता पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी जयाने घातली मुक्तीची गवादी मिळविली मांडी वैष्णवांची तुका म्हणे ते सुका काय उने तुका म्हणे ते सुका काय उने राहे समाधान चित्ताची करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी जयाची द्वारी सोन्याता पिंपळ तुकोबराय म्हणतायत। या अभंगाचं वैशिष्ट्य एक सांगन मित्रांनो की या अभंगामध्ये तुकोबरायांनी अख्खा अभंग पहा। या अभंगामध्ये कुठंही ज्ञानदेवांचं नाव घेतलं नाही, ज्ञानेश्वरांचं नाव घेतलं नाही, परंतु हा पूर्ण अभंग ज्ञानेश्वर गुरुराज माऊलींवरती केलेला आहे। बघा, जयाचे द्वारी सोन्याता पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले। माऊलींनी तो अख्ख्या अभंगामध्ये कुठंच नाव नाही घेतलं, पण पूर्ण अभंग ज्ञानेश्वरांवरती केला आहे की ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आयुष्यभरामध्ये या पिंपळाचं वैशिष्ट्य सांगून आहे मित्रांनो की जयाच्या अंगी सोन्याचा पिंपळ काय म्हटलं गेलं आहे की जो पिंपळ आहे तो पिंपळाला ज्या वेळेला तुम्ही पण आहे ना मित्रांनो, जिथं जिथं पिंपळ दिसेल त्या पिंपळाला नमस्कार करा। पिंपळासारखा वृक्ष, वडासारखा वृक्ष, उंबरासारखा वृक्ष किंवा हे जे आपले देशी वृक्ष आहेत, या वृक्षांबद्दल 2 मिनटं सांगून जाईल की आत्ताचा हा काळ आहे, हा आपला नवीन हिंदू वर्ष चालू होते आणि या हिंदू वर्षामध्ये संकल्पना अशी करा की मित्रांनो मी वृक्ष लावीन, वृक्ष तोडणार नाही, वृक्षांना पाणी घालल, त्यांना जे जे काही माझ्याकडून करता येईल ते मी त्यांचं संगोपन करन आणि वृक्ष हे लावली पाहिजे। जयाचे द्वारी सोन्याता पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले। ज्याच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे त्या ठिकाणी काय इथं काय होणे तुका म्हणे ते सुका काय होणे राहे समाधान चित्ताची। इथं आम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी नाही आहे आणि ज्या तुकोबरायांनी माऊलींचा जो अभंग रचलाय त्या मंदिराची जी संकल्पना केली आहे, जे मंदिर माऊलींचं आहे त्या मंदिराच्या बाहेरचा जो गाभारा आहे ते मंदिर बांधायचं काम तुकोबरायांनी केलं आहे मित्रांनो। हे काहींना ज्ञात नाही। जो गाभारा आहे तो गाभारा शोधायचा आहे, जायचं आहे, त्या शोधून त्या ठिकाणी काय केलं तुकोबरायांनी त्यावेळेला साधारण 375 वर्ष आले जगतवंदनीय जगद्गुरू तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन, आणि त्या अगोदर त्या ठिकाणी जायचे त्या अगोदरचं साधारण 25 वर्षच काळ धरा, 40 वर्ष काळ धरा। तुकोबरायांना 42 वर्षाचं आयुष्य आहे, पण 25 वर्षाचा काळखंड धरा म्हणजे साधारण 350 वर्ष अगोदर तिथं जायचंय, ते मंदिर त्या ठिकाणी बांधायचंय, ते वावऱ्या बांधायच्यात। एवढं मोठं काम तुकोबरायांनी गॅजेटमध्ये पण नोंद आहे की ते जे मंदिर बांधले हे तुकोबरायांनी बांधले। आणि नुसतं मंदिर नाही बांधलं मित्रांनो की जो सोन्याचा पिंपळ आहे त्या सोन्याच्या पिंपळावरती तिथं बसून हा तुकोबरायांनी अभंग लिहिला आहे। जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले। ज्या माऊलींनी माऊलींच्या आईंचं वडिलांचं 1-2 मिनिटामध्ये सांगून पुढं जाईल की ज्या वेळेला विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रखमाबाई कुलकर्णी ह्या ज्या वेळेला आळंदी नगरीमध्ये राहत होत्या त्यावेळेला सर्वांना ज्ञात आहे काय घडलं, परंतु आमच्या आईसाहेबांनी त्या पिंपळाला त्यावेळेला हजारो प्रदक्षिणा मारल्यात आणि सांगितलं की देवा तुझी सेवा माझ्या पोटी घडावी। ती कशी घडावी की माझ्या पोटी असा रत्न जन्माला घाल की त्याचा त्रिलोक झेंडा, म्हणजे त्या जगामध्ये तर नाव होईलच, वारकरी संप्रदायामध्ये ज्या गुरुस्थानी आहेत असे माऊली, असे 4 भावंड, जी 4 मुलं त्या ठिकाणी जन्माला आले त्यामध्ये सर्वांना ज्ञात आहे सोपान महाराज असतील, त्या माऊली असतील, त्यांच्या भगिनी असतील, काय मुक्ताबाई असतील, हे जे घडलेत सोपानदेव असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, ही जी सगळी भावंड घडलीत तर हे कसे घडलीत। निवृत्तीनाथ महाराज असतील, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, ही जी प्रमुख मंडळी आहेत, ही जी संतांची मांदियाळी आहे, ह्या ज्या प्रमुख पालख्या आहेत तर या सगळ्यात निवृत्तीनाथांची पालखी असेल,
संत ज्ञानेश्वरांची पालखी असेल, संत निवृत्तीनाथांची असेल, सोपानदेवांची असेल, मुक्ताबाईंची असतील, त्यावेळेला यांच्या आईवडिलांनी एवढं मोठं पुण्य कमवून ठेवलं आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. या मंडळींनी नुसतं हे नाही केलं तर आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं, परंतु त्या माऊलींनी त्या ज्या सोन्याच्या पिंपळाला हजारो प्रदक्षिणा घातल्यात आणि जी तगमग सांगितली गेली ती पांडुरंगाने पूर्ण केली. मित्रांनो, त्यात नुसतं तेच नाही सांगितलं की ज्या वेळेला जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले, ज्या माऊलींनी नुसतं मुका प्राण्याला डोक्यावरती हात ठेवला आहे आणि त्याला एकच मंत्र सांगितला आणि तो मंत्र त्याने मुखत बोलून दाखवला. अख्खे आळंदीकर असतील, पैठणकर असतील, सगळे शास्त्री मंडळे असतील, त्यावेळेला त्या माऊलींच्या चरणी लागले. त्यांना कळालं की हा फार मोठा वैष्णव भक्त आज जन्माला आलेला आहे. आणि ज्या ठिकाणी माऊलींनी समाधी घेतली त्या पिंपळाच्या द्वाराच्या बाहेर ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला तिथली जी ऊर्जा आहे, माऊली काय आहेत, माऊलींच्या दरबारामध्ये गेल्यांची सेवा काय आहे, तर त्या ठिकाणची सेवा आपल्याकडूनही घडावी. आपल्याकडून या जन्मामध्ये आल्यानंतर काहीतरी घडावं. त्या जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले, करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. मित्रांनो, कुठलंही जर बी पेरायचं असेल, बीज आपल्या अंतःकरणात चांगले असेल, विचार आपले चांगले असतील, आचार आपले चांगले असतील, तर आपल्याला कोणीही कुठेही दुखावू शकत नाही, आपल्यावरती कोणीही चाल करू शकत नाही, दुखावू शकत नाही. एखादा शेतकरी असेल, जो जातवान शेतकरी आहे, तो काय करतो, शुद्ध बी निवडतो, त्यातले चांगले चांगले बी काय करतो आपल्या शेतात पेरतो, त्याची मशागत करतो आणि त्याची निगा राखतो. आणि ज्यावेळेला ते फळ, ते जे बीज असेल किंवा जे धान्य येतं, त्यावेळेला त्याच्या पोटामधून जे जे उत्पन्न निघालेलं असतं त्याच्यामधून जो लाभ होतो तो फार मोठा असतो. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीजच जर शुद्ध असेल तर अंतःकरण शुद्ध होईल, बीजच जर शुद्ध असेल तर आचार शुद्ध होतील, बीजच जर शुद्ध असेल तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर याप्रमाणे तुकोबराय पुढं म्हणतात, तुका म्हणे ते सुका काय उणे राहे समाधान चित्ताच्या. तुका म्हणे ते सुका काय उणे. ज्या माऊलींनी ज्या ठिकाणी समाधी घेतली, माऊलींच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जर दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घेतली, तिथली ऊर्जा काय आहे. तुका म्हणे ते सुका काय उणे राहे समाधान चित्ताच्या. जीवनामध्ये तुम्हाला समाधान प्राप्त करायचं असेल, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, जीवनामध्ये जर तुम्हाला चांगला आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी गेलं पाहिजे, त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला पाहिजे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. रामकृष्ण हरी.